आता आपण आलेलो आहोत श्री चक्रपाणी प्रभूंच्या जन्मस्थानाकडे। 12व्या शतकात शके 1186 मध्ये महाराष्ट्र राज्यात महानुभाव पंथाची स्थापना झाली। महानुभाव पंथाचा उगम आत्तापासून नसून तर तो प्राचीन काळापासून आहे, म्हणजेच सृष्टी आरंभीच्या कृतयुगापासून महानुभाव पंथ हा एक हिंदू धर्मांतर्गत एक पंथ आहे। परंतु सत्य, अहिंसा, समत्वादी असून ज्ञान, भक्ती, वैराग्य या तीनही युक्त एकनिष्ठ भक्ती करणारा इथून मग ते त्यांची मावशी होती रंबाईसाठी ती आबासाहेबाकडे त्यांना केलं तिथं राहायचं तिथं देवाला 37 वर्ष झाली। इथं 37 वर्ष होती। 37 वर्ष झाली। हो, हे सर्व महास्थान आहे। हे काशी आहे, काशी हे जन्मस्थान आहे। ते आबासाहेब तिकडे बाबासाहेब तिकडे मैथन आणि दुसऱ्याचे काय ते रंगशिळा रंगशिळा त्याच्या आवाज लागतं का तिथं ते माहीत नाही ना आम्हाला। सातारून डायरेक्ट आम्ही गाडी नाही आम्ही इकडनं आलो इंदापूरवरून गाडी घेऊन आली अहो मग सातारा कोणी सांगतं ना सातारा जायचं सातारा कोणी सांगतं पोगरवाडी जायचं हो रंगशिळा ना रंगशिळा पोगरवाडीचे ना आणि दुसरं कुठलं स्थानिक नाव तिथं काय दुसऱ्याला नाही एवढे सगळ्याच्या शेवटी स्थान आपलं तेच ना ते आणि चांगदेवचं शेवटचं आणि हे शेवटचं हो। तर इथे अनेक साधू तपस्विनी जप करण्यासाठी मंदिरामध्ये येऊन बसतात। या मंदिरामध्ये आल्यानंतर खूप शांत आणि प्रसन्न वाटतं बघा। तर या मंदिराच्या मागे आश्रम पण आहे आणि या मंदिरामध्ये खूप मोकळी जागा आहे। आमच्या सानूला तर ना खूप छान आणि मोकळं वाटत होतं इथं आल्यानंतर। कुठे जाऊन कुठे नाही करत होती, सगळ्या मंदिरामध्ये पळत होती बघा ती, कोणाचंच ऐकत नव्हती। तर आता आपण आलेलो आहोत 4थ्या स्थानाकडे, म्हणजेच श्रीकृष्ण मंदिर आणि यालाच बाबासाहेब मंदिर असं म्हणतात। तर तुम्ही बघू शकता इथे बरेच जण आहेत, कोणी जप करते, कोणी झोपले तर कोणी गप्पा मारतायत। दुपारची वेळ आहे ना, तर इथे बसलेले सर्वजण साधू आहेत। या मंदिरामध्ये आपल्याला दर्शन घेण्यासाठी थोड्या पायऱ्या उतरून जावं लागते। भगवान श्री कृष्ण, श्री दत्तात्रेय प्रभू, श्री चक्रपाणी प्रभू, श्री गोविंद प्रभू व सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे परमेश्वराचे अवतार मानणारा ज्ञानमार्ग आहे। कलियुगात पूर्ण ब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रधर स्वामींनी 12व्या शतकात ज्ञानमार्गाची महाराष्ट्रात स्थापना केली। तेव्हापासून आजपर्यंत हा आमचा महानुभाव पंथ आपल्या तत्त्वप्रणालीनुसार चालत आहे। पंथांचे मूळ जरी महाराष्ट्रात असले तरी पंथाचा प्रचार मात्र संपूर्ण देशभरात झालेला आहे। आता आपण चाललेलो आहोत श्री दत्त मंदिराकडे।
या मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ते असं की या मंदिरामध्ये श्री दत्त महाराज आणि महादेवाचं शिवलिंग दोन्ही पण स्थापन केलेलं आहे आणि या दोन्हीचं मिळून हे एक मंदिर आहे। या ठिकाणी तुम्हाला जी मूर्ती दिसत आहे ती दत्त महाराजांची आहे आणि त्याच्याच मागच्या साईडला महादेवाचे शिवलिंग पण आहे। तर अशा पद्धतीने आपलं 5ही स्थान दर्शन घेऊन झालेलं आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का।